नमस्कार मित्रांनो, भाग चौथा। मागील घटना। सागर आपली बहीण राणीला आपल्या बालपणीची घटना सांगत होता। त्यामध्ये सागर 8 महिन्याचा असल्यापासून विक्रम बाबांकडे दत्तक होता। सागर विक्रमच्या नोकराचा मुलगा होता आणि सागरला दत्तक दिल्यानंतर सागरचे आई बाबा ते घर सोडून मुंबईला गेले होते। काही वर्षांनी ते सागरला न्यायला परत आले होते आणि सागरच्या मनात नसतानाही विक्रम बाबांनी त्याला त्यांच्या फॅमिलीसोबत मुंबईला घालवला होता। सागर 2च दिवसात तिथे आजारी पडला होता। त्याच्यावर कोणत्याच औषधाचा परिणाम होत नव्हता, म्हणून डॉक्टरांनी अमरपापांना त्याला तो जिथे होता तिथेच नेऊन सोडण्याचा सल्ला दिला होता। आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढील व्हिडिओ तुम्हाला इथे सजेस्ट होतील। डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर अमरपापा समजून गेले होते, पण ते खूप नाराज होते। शिलाईच्या डोळ्यातील पाणीच थांबत नव्हतं। अमरपापाने मला विक्रम बाबांच्या घरी नेऊन सोडण्याचा निर्णय घेतला आणि माझा ताप हळूहळू कमी व्हायला लागला। जेव्हा मी विक्रम बाबांच्या घरी पोहोचलो तो दिवस रक्षाबंधनाचा होता। अमरपापा मला दरवाजावरच सोडून परत गेले होते। मी दरवाजातून आत गेलो आणि मी जे काही बघितलं त्याने माझ्या डोळ्यातील अश्रूच थांबेनात। मी आनंदाने एवढा भावुक झालो होतो की तो क्षणच वेगळा। घरात रांगोळी काढली होती, त्याच्यावर पाट ठेवला होता आणि त्या पाटासमोर समई लावून आरतीचे ताट ठेवले होते। ताटात राखी होती। राणी विक्रम बाबांच्या कुशीत रडत होती। विक्रम बाबा तिला समजवत होते की सागर दादा आता पुन्हा इकडे कधीच येणार नाही म्हणून, पण राणीचं मन ते समजूनच घ्यायला तयार नव्हतं। बाजूला माई पदर तोंडाला लावून रडत बसली होती। मी येणार नाही हे माहीत असूनही सर्वजण माझ्या प्रतीक्षेत होते। मीही आता हे सगळं बघू शकत नव्हतो, म्हणून मी दरवाजावरूनच राणीला हाक दिली। सर्वांनीच अचानक दरवाजाकडे बघितलं आणि मी त्यांना दिसलो। मला पाहताच एका क्षणात सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आले। सर्वांना एवढा आनंद झाला की पटकन हसत ते तिघेही माझ्याजवळ आले। त्याने मला आत नेलं। आईने आपले डोळे पुसले आणि पटपट माझे मुखे घेतले। बाबांनी मला रांगोळी काढलेल्या पाटावर बसवलं। राणीने मला ओवाळलं आणि माझ्या हातात राखी बांधली। एवढं मोठं समाधान मला कधीच मिळालं नव्हतं। आईबाबांचा आनंद गगनात माविनासा झाला होता। ही सगळी बालपणातील घटना सागरने राणीला सांगितल्यानंतर राणीच्या डोळ्यात पाणी आले होते। राणी आपले डोळे पुसत सागरला म्हणाली, दादा सगळं काही आठवलं मला। मी त्या विसरलेल्या साऱ्या आठवणी तू मला ताज्या करून दिल्यास। दादा तू रक्ताच्या नात्यापलीकडे गेलायस। त्यानंतर सागर बेडवरील बिस्तरवर झोपला। रात्र खूप झाली होती। राणी सागरला गुड नाईट म्हणून काही आठवणी घेऊन आपल्या बेडरूमकडे गेली। काही दिवसानंतर कॉलेजचं ॲन्युअल फंक्शन होतं। सागर स्पीचमध्ये पार्टिसिपेट होता। सागर स्टेजवर माईक समोर जाऊन उभारला। हॉलमध्ये समोर कॉलेजचे सर्व स्टुडंट्स होते, सर्वांचे पॅरेंट्स होते, स्टेजवर उपस्थित मान्यवर होते आणि सागर माईक समोर बोलू लागला होता। हाय फ्रेंड्स, आता कॉलेज म्हटलं की आनंदाचे क्षण आलेच। त्यात कॉलेजचं पहिलंच वर्ष म्हणजे वेगळाच अनुभव। नवीन दोस्त, नवीन परिवार, नवीन टीचर्स, नवीन शिक्षण, सगळं कसं मनमोहक। त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट इथे मिळते ती म्हणजे प्रेम। मनात असलेला चेहरा जेव्हा बराच काळानंतर अचानक नजरेसमोर येईल तेव्हा मन विचार करायला लागेल। हृदयात काहीतरी गोंधळ तयार होईल। मनात अनेक प्रश्न निर्माण होतील, मनाची सूत्रे हलतील आणि मग अशा अवस्थेत गोंधळलेल्या मनाला साथ हवी असेल ती कोणाच्या तरी समजुतीची, समजवणारी माणसेही मिळतील। सारं काही मिळेल, पण गोंधळलेल्या मनात प्रश्न मात्र तसेच राहतील आणि हे प्रश्न तेव्हाच सुटतील जेव्हा तो चेहरा स्वतः आपल्या मनाला साथ देईल, मैत्रीचा हात देईल। त्या मैत्रीतून नातं वाढेल, एकमेकांचे विचार जुळतील आणि ते नातं त्या पलीकडे जाऊन हृदये एक होतील, मने जुळतील आणि मनातल्या प्रश्नांचा अलगदपणे उलगडा होत जाईल। ज्या क्षणांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण निर्माण होईल आणि अचानक दोघांच्या हृदयांच्या स्पंदनातून आवाज येईल। ओठातून ते शब्द कधी निघून गेले तेही समजणार नाहीत। ते शब्द म्हणजे आय लव्ह यू। सागरचं स्पीच समोर बसलेल्या सर्वांना एवढं आवडलं की सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला। त्यानंतर स्टेजवर अनेक छोटे छोटे कार्यक्रम झाले।
त्यातच एका तरुणीचा डान्स झाला. तिचा डान्स इतका छान झाला होता की तिच्या डान्सनंतर समोरच्या प्रत्येकाच्या तोंडात तिच्या नृत्याची स्तुती होती. त्या तरुणीचं नाव होतं सनम. कार्यक्रम संपल्यानंतर स्कूटीवरून घरी जाताना राणीने सागरच्या वक्तृत्वाचं खूप कौतुक केलं, कारण तिला त्याचं स्पीच खूप आवडलं होतं. त्यातच राणीने सनमच्या नृत्याचंही कौतुक केलं आणि रस्त्यातच स्कूटीवरून विषय वाढत गेला. अचानक राणीच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं आणि ती म्हणाली, कदाचित ही सनम ती तर नसेल ना, तू जिच्यावर लहानपणापासून प्रेम करतोयस, जिचा फोटो तू तुझ्या लहानपणापासूनच जपून ठेवलायस. आता खरंच तीच सनम ही असेल का, जिचा लहानपणीचा वर्तमानपत्रातील फोटो सागरने बऱ्याच वर्षापासून जपून ठेवलाय आणि तिच्याबरोबर तो प्रेमाची स्वप्ने पाहतोय. नक्की ही सनम कोण आहे, बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.